त्यांना काय त्रास होता? त्या नाही का वयाच्या 10-12 वर्षापासून ते तंबाखू खात होत्या. तंबाखू खात होत्या. तर मागच्या वेळेस नाही का फेब्रुवारी महिन्यात आम्ही शिबिरला आलो. शिबिरला आल्यापासून त्यांनी इथं समर्पणचे जेव्हा प्रवचन चालू होतं तेव्हा त्यांनी समर्पण केलं नाही, पण त्यांनी तिथंच प्रार्थना केली, तिथंच जागेवरच गुडघे टेकवले का देवा मला हे तंबाखू आणि माझी मिसरी हे सुटली पाहिजे. मग जिथून इथून शिबिरवरून गेलो घरी तेव्हापासून त्यांची तंबाखू खायला इच्छा होत नाही आणि मिसरी घासायला इच्छा होत नाही. तिथून त्यांचं ते देवानी व्यसन सोडून दिलं. म्हणून प्रभू येशूला त्या कोटी कोटी धन्यवाद देते आहे. आता 4 महिने झाले ते अजिबात तंबाखू काय मस्ती काहीच लावत नाही. अजिबात लावत नाही, काहीच खात नाही. त्या आईच्या वय आता किती असणार? आईचं वय तरी 65-70चं वय म्हणजे वय असेल त्यांचं आता. 65-70 तर आता वय आहे. आणि वयाच्या 10व्या वर्षापासून 10 ते 12 वर्षाचे होते तेव्हापासून ते व्यसन करायचे. पासून ते व्यसन करायचे. म्हणजे जवळजवळ 51 वर्ष ते रोज मिसरी आणि तंबाखू लावायचे. मिसरी आणि तंबाखू लावायचे. प्रभूने एवढ्या वर्षाच्या व्यसनातून प्रभूने त्यांना मुक्त केलं आहे. आई किती वर्ष म्हणजे अगदी लहानपणापासून तुम्ही तंबाखू आणि मिसरीचे व्यसन होतं तुम्हाला? म्हणजे रोज लावायचे? मामाने पिजवला था माझे. संगच ठेवायच्या पिशवीमध्ये. त्यांच्या पिशवीतच मिसरी आणि तंबाखू पण संगच असायची. म्हणजे जिथे गेले तिकडे सोबत असायचंच. जिथं गेले तिथं ते काढून आणि खायची. पण आता गेलं फेब्रुवारी महिन्यात तुम्ही शिबिरात आले आणि तेव्हापासून काय झालं? त्यापासून आता खात नाही ना आणि मला देणं येत नाही. म्हणजे ध्यान पण येत नाही आणि खात पण नाही. नाही प्रभूने तुम्हाला मुक्त केलं त्या व्यसनातून. मुक्त केला आता.